सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. हळदी कुंकू स्पेशल आजचा स्त्रीवरचा एक लेख जो मी बऱ्याच दिवशीपासून रोजच्या रोज वाचते आणि आज म्हटलं तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करते. आजचा लेख जो आहे कुठेही स्किप करू नका, अगदी व्यवस्थितपणे ऐका, कारण प्रत्येकाच्या घरात स्त्री ही आहेच. तर बघा, स्त्रीचा सुगंध हे स्त्रीवर लिहिलेले एक लेख अतिशय सुंदर आहे. तर स्त्री, जेव्हा देवाने स्त्रीची निर्मिती केली तो दिवस शुक्रवारचा होता. उशिरापर्यंत देव काम करत होता. तेव्हा एका देवदूताने विचारले, इतका वेळ का लागतो आहे? देव म्हणाला, तिला घडवण्यासाठी मला किती साऱ्या अटी पूर्ण कराव्या लागतात ते पाहिलंस का? तिला सर्व परिस्थितीतून काम करता आले पाहिजे. ती एकाच वेळी अनेक मुलांची काळजी घेऊ शकली पाहिजे. तिची मिठी गुडघ्यावरील जखम असो वा तुटलेले हृदय सगळे बरे करू शकणारी असली पाहिजे. हे सगळं तिला फक्त 2 हातांनी करायचं आहे. आजारी असतानाही ती स्वतःला सावरते आणि दिवसाला 18 तास काम करू शकते. देवदूत चकित झाला. फक्त 2 हात? अशक्य, आणि हे तर नेहमीची रचना आहे. देवदूत स्त्रीजवळ गेला आणि स्पर्श केला. प्रभू, तिला तुम्ही खूपच मऊ बनवलं आहे. देव म्हणाला, ती मऊ आहे, पण मी तिला खूप मजबूत बनवलं आहे. ती किती सहन करू शकते आणि किती अडचणींवर मात करू शकते याची तुला कल्पना नाही. देवदूताने विचारले, ती विचार करू शकते का? देव म्हणाला, ती फक्त विचारच नाही तर तर्क लावते, निर्णय घेते आणि संवादही साधते. देवदूताने तिच्या गालाला स्पर्श केला. प्रभू, इथून काहीतरी गळत आहे. तुम्ही तिच्यावर खूप ओझं टाकलं आहे. देव म्हणाला, ते गळत नाही, ते अश्रू आहेत. ते कशासाठी? देवदूताने विचारलं. देव म्हणाला, अश्रू हे तिच्या दुःख, शंका, प्रेम, एकटेपणा, वेदना आणि अभिमान व्यक्त करण्याचा मार्ग आहे. हे ऐकून देवदूत फार प्रभावित झाला. प्रभू, तुम्ही अद्भुत आहात. तुम्ही सगळंच विचारात घेतलं आहे. ती खरंच एक विलक्षण स्त्री आहे. देव म्हणाला, होय, ती आहे. तिच्यात पुरुषाला थक्क करण्याची ताकद आहे. ती संकटांना सामोरे जाऊ शकते आणि जड जबाबदाऱ्या पेलू शकते. तिच्या आनंदात प्रेम आणि स्वतःची मतं असतात. रडावंसं वाटत असतानाही ती गाते. आनंदात रडते आणि भीती वाटली तर हसते. ती ज्या गोष्टींवर विश्वास ठेवते त्यासाठी लढते. तिचं प्रेम निस्वार्थ असतं. नातेवाईक किंवा मित्र गमावल्यानंतर तिचं हृदय तुटतं, पण तरीही ती जगण्यासाठी ताकद शोधते. देवदूताने विचारलं, मग ती परिपूर्ण आहे का? देव म्हणाला, नाही, तिच्यात एक कमतरता आहे. ती अनेकदा स्वतःची किंमत विसरते. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीला हा व्हिडिओ पाठवा, म्हणजे तिला स्वतःबद्दल अभिमान वाटावा. त्यासाठी आजचा लेख जो मी तुमच्याशी शेअर केला तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि प्रत्येक स्त्रीचा आदर करा. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा, कारण हळदी कुंकू स्पेशल स्त्रीचा सन्मान हा झालाच पाहिजे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.